काय साली साहेबा, काय चालू आहे? लग्न झाल्यापासून ना फोन नाही ना काय नाही. नवरोबा म्हणजे काय घरोबा करून ठेवला काय? तुम्हाला बरं काळजी झाली. आतापर्यंत काय विचारलं नाही आणि आता घरी आल्यानंतर विचारायला लागलात. माहिती माहिती किती काळजी माझ्या बहिणीची तुम्हाला. जाऊ दे ना ग ताई, जिज्जूला कशाला तू म्हणतेस असं काय? त्यांना काही माहीतच नसतं यातलं. मग साली साहेबा, काय हनीमूनला बिनीमूनला कुठं जायचं काय का नाही काही? हा नाही ओ जिजू, आमचे हे ना खूपच वेगळे आहेत. खूप चिकटू आहेत होते. त्यांना पैसे खर्च करायचं म्हणले की खूपच जीवावर जातो. गप्प बस ग तू. तुला काय माहिती, बिचारा नवरा काम करतो, सगळं करतो आणि तू त्या बिचाऱ्या नवऱ्याला तुझ्या नाव ठेवते. थांब, त्यांना फोन करून सांगते आणि तुला इथून न्यायला लगेच सांगते. मग काय अजून काय चालू आहे? कसं काय येणं केलं आमच्या घरी? बरं, आले ते आले, पण एकटीच आली. नवऱ्यासोबत भांडणं झाले काय? नाही ओ जिजू, ते कशाचे भांडण करताय? भांडण तर मीच केलं त्यांच्याशी. काय कुठंच बाहेर जायचं म्हणलं की घेऊन जात नाहीत, काय खायला आणायचं म्हणलं की आणत नाहीत. फक्त घरातच बसून राहायचं. मग कसं होणार? तुम्ही तरी सांगा बरं, तुम्ही कसं ताईला बाहेर घेऊन जाता, फिरायला नेता वगैरे वगैरे? गप्प बस तू, मूर्ख कोणीकडची. नवऱ्यासोबत भांडण करून इथं आली. आत्ताच्या आत्ता तुझी बॅग उचलायची आणि परत त्या तुकारामकडे जायचं. कळालं का? हे बघताई, मी त्याच्याकडे जाणार नाही. जेव्हा मला वाटेल मी तेव्हा जाईल. जर तू माझ्यावर जबरदस्ती केली तर मी मम्मी पप्पाच्या घरी जाईल, नाहीतर तुमचंही घर सोडल आणि त्यांचंही घर सोडून मी कुठेतरी दुसरीकडे निघून जाईल. जाऊ का? सांग सांग, जाऊ का लगेच? नको नको हो साली साहेबा, तुम्ही नका कुठे जाऊ. मी करतो त्या तुक्याला फोन आणि सांगतो समजून. टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला काही. बरोबर बुवा. आता आम्ही तिघं साडू एकाच कंपनीने फसवलेले ग्राहक. आता काय, एकदम माल घेतलाय, आता वापसही करता येत नाही आणि सोडताही येत नाही. आम्ही तर पुरते बुडलो तर बाबा. का हो, एवढंच तर तुम्हाला फसवल्यासारखं वाटतंय तर मी पण जाते ना माझ्या माहेरी. जाऊ का तुम्हाला काय आमचं सोडून? नाही रे, अरे मी मजाक करतोय पिल्लू. उगं बोलतोय मी असं कधी म्हणाल का बरं? उगं सहज बोललो मी. हे बघा जिजू, ही शेवटची वॉर्निंग आहे तुम्हाला. आता जर माझ्यासोबत असा मजाक केला ना तर मला असं बिलकुल चालणार नाही बघा. मी तुमच्याकडे आले, तुमच्याकडे राहू द्यायचं असेल तर मला राहू द्या. आता मी माझ्याच जाते. मग माझा 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 मी रस्ता बघते. जाऊ का मी? जाऊ का? नको ग, त्यांचं काय ऐकतेस? येड्यासारखे करते ते. त्यांना काय, पहिल्यापासूनच सवय आहे लोकांना त्रास द्यायची आणि स्वतः आनंदी राहायची. ओ साली साहेबा, टेन्शन घेऊ नका. तुम्ही इथं पाहिजे, तुम्हाला जेवढे दिवस राहायचे तेवढे दिवस राहा. तुमचंच घर आहे. फक्त काय असतं ना, थोडं माणसाने जरा हुशारीने वागावं लागतं. मनाला जसं वाटेल तसं प्रत्येक गोष्ट करता येत नसते लग्नानंतर. कधी कधी नवऱ्याचं पण ऐकून त्याच्या मर्जीने राहावं लागतं, तरच संसार होतो. ओके जिजू, थँक्यू. मला माहितीच होतं तुम्ही मला इथे राहून देता, कारण तुम्ही तर आहात ना सगळ्यात चांगले. ठीक आहे बाई, तू राहा आता. मी आपल्या सगळ्यांना आता चहा करून आणते. बसा, मी आलेच. काय साली साहेबा, काय चालू आहे?